नमस्कार. फायनली ईश्वरीवर आता चांगल्या प्रकारे उपचार झाल्यानंतर तिची तब्येत आता चांगली सुधारलेली असते. डॉक्टरांनी तिला आता डिस्चार्ज दिलेला असतो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, बघ मिस इंदोर, मी म्हटलं होतं ना तुला, तुला काळजी करायची काही गरज नाहीये. तू लवकरात लवकर बरी होशील आणि आपल्या घरात सुद्धा येशील. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर मी काळजी अजिबात करत नाहीये, पण जे काही घडलंय ना ते साधंसुद्धा नव्हतं. त्यावर अर्णव म्हणत असतो, त्या बाबतीत तू विचार करूच नकोस. मी आधीच काय करायचंय ते ठरवलंय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर काय ठरवलंय तुम्ही, मला सुद्धा कळेल का? त्यावर अर्णवने म्हटलेलं असतं, आधी तू घरी चल, त्यानंतर तुला सगळं काही कळेल. आता अर्णवने जे काही म्हटलेलं असतं ते ऐकून ईश्वरी थोडी गडबडलेली असते. पण तेवढ्यात अर्णवने डिस्चार्ज प्रक्रिया सगळी काही पूर्ण केल्यामुळे ईश्वरीला तिथून आता थेट घरी यावंच लागतं. आणि मग घरी आलेल्या अर्णवने ईश्वरीला म्हटलेलं असतं, मिस इंदोर, आता तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो तुला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ईश्वरी बघत बसते. त्यावेळेला आता वल्लरी वरून खाली आलेली असते आणि ती ईश्वरीची विचारपूस करण्याचं नाटक करण्यासाठी पुढे येते. अशातच आता अर्णवने आधीच स्टोर रूम मध्ये 2 गुंडांना बेदम चोपून बांधून ठेवलेलं असतं आणि लगेचच अर्णव त्या गुंडांना आणून ईश्वरीच्या पायावर टाकतो. लगेचच आता ईश्वरी त्या गुंडांना ओळखते. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हेच ते दोघं. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, माहिती आहे मला, हेच ती दोघं आहेत. पण आता यांनी कबूल केलं आहे की हे सगळं यांनीच केलं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर यांच्याकडनं वधवून घ्या की या सगळ्या प्रकारामागे नेमकं आहे कोण. त्यावर मात्र अर्णवने उलटसुलट फटके देत त्यांच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यात वल्लरी त्या गुंडांना पाहते आणि तिला कळून चुकलेलं असतं की या गुंडांनी जर आता त्या अर्णवच्या काकाचं नाव घेतलं तर अर्णवचा काका या सगळ्यामध्ये अडकणार. मग अर्णव स्वतःच्या काकाला इतका मारेल की शेवटी तो माझं नाव घेईल. म्हणजे सगळं प्रकरण पुन्हा एकदा माझ्यावरच शेकणार आहे हे आता वल्लरीला कळून चुकलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरी ईश्वरी आणि अर्णव समोर यायला तयारच नसते. ती खूप घाबरलेली असते. ती लगेचच आता अर्णवच्या काकाला फोन लावते आणि बोलू लागते, अरे काय केलं तुम्ही, हे कळतंय का तुम्हाला? तुमच्या त्या माणसांना अर्णवने कुदवलंय आणि त्यांच्याकडून अर्णव सगळं काही वधवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला अर्णवचा काका म्हणत असतो, अगं ए वल्लरी, नको काळजी करूस तू, माझी माणसं आहेत, ती मार खातील, स्वतःचा जीवही देतील, पण माझं नाव घेणार नाहीत. त्यावर वल्लरी म्हणत असते, इतका कॉन्फिडन्स बरा नव्हे. अर्णव इतकं मारतोय ना, मला असं वाटतंय पुढच्या क्षणाला तुमची ती माणसं तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. त्यावर मात्र आता अर्णवच्या काकाला खूपच टेन्शन आलेलं असतं. तो स्वतःशी बोलत असतो, अरे बाप रे बाप, म्हणजे शेवटी मी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार की काय? पण हरकत नाही, समजा या सगळ्या प्रकरणामध्ये जर मी अडकलो तर मी तर माझी बाजू सेफ करण्यासाठी या वल्लरीलाच अडकवून टाकेन. अशातच आता वल्लरी म्हणत असते, काय हो, कुठे हरवलात तुम्ही, तुमच्याशी बोलते मी. त्यावर अर्णवचा काका भानावर आलेला असतो आणि तो बोलू लागतो, ए वल्लरी, नंतरचं नंतर बघू, आता उगाचच माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको. असं बोलून अर्णवच्या काकाने फोन कट केलेला असतो. वल्लरी बाजूच्या भिंतीवर जोरदार हात आपटते आणि तिच्या हाताला जोरदार दुखापत झालेली असते. वल्लरी म्हणत असते, काय करू मी आता फसणारच आहे. हा अर्णवचा काका मला तर सोडणार नाही, स्वतः अडकणार नाही आणि मला अडकवणार. अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हे दोघं असं बोलणार नाहीत. एक काम करा, पोलीस जशी 3rd डिग्री देतात ना, तशी 3rd डिग्री या दोघांना द्या. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर नको काळजी करूस तू,
आत्तापर्यंत यांना मी पंच देत होतो, आता तर यांना मी माझ्या पायाची किक देणार आहे. मग अर्णवने कराटे स्टाईलमध्ये आता या दोघांना लाथेने म्हणजेच किकने तुडवायला सुरुवात केलेली असते. एकामागोमाग एक असे दणकट फटके दिल्यामुळे या दोघांची चांगलीच आता खडाजंगी झालेली असते आणि लगेचच आता एक फटका जोरदार जबड्यावर बसल्यामुळे त्यातला एक जण म्हणत असतो, हो हो मी सांगतो, मारू नका मारू नका. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, अजूनही तू सांगतो म्हणतोयस, समोरच्याचं नाव घेत नाहीयेस. आणि लगेचच अर्णवने दुसरा फटका जोरदार मारलेला असतो. त्यावेळेला लगेचच आता तो व्यक्ती अर्णवच्या काकाचं नाव घेतो. नाव ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, आता हे काय प्रकरण आहे, हे राजशिर्के कोण? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मी नंतर देईन, आता आलोच थोड्या वेळात. असं बोलून अर्णवने या दोघांना पुन्हा उलटं पुलटं बांधून स्टोर रूममध्ये आतमध्ये लॉक केलेलं असतं. आणि अशातच अर्णव स्वतःच्या काकाच्या थेट अड्ड्यावर पोहोचलेला असतो आणि स्वतःच्या काकाला तिथे शोधत असतो. आता कोणीतरी आलंय, आपल्या अड्ड्यात शिरलंय, हे तिथल्या सुरक्षा रक्षकाने आपल्या बॉसला सांगितलेलं असतं. तेवढ्यात तो बॉस म्हणत असतो, कोण आलंय बघ. त्यामध्ये CCTV दिसलेलं असतं. अर्णव एकदम स्टाईलमध्ये आत शिरलेला आहे. अर्णवचा काका म्हणत असतो, याला थेट आपल्या लॉनमध्येच मारून टाका, वर येऊ देऊ नका. लगेचच आता अर्णवच्या काकाची माणसं अर्णवला मारण्यासाठी एकत्र जमतात. अर्णवने पुन्हा आपली कराटे स्टाईल पद्धत यूज करत एकेकाला धारातीर्थ पाडलेलं असतं. प्रत्येकाची चांगलीच खडाजंगी केलेली असते. अर्णव मग स्टाईलने वरच्या फळीला लटकून थेट वरती काकाच्या रूममध्ये एंट्री करतो आणि काकाच्या समोर उभा ठाकतो. स्वतःचाच काका आपल्या विरोधात आहे हे अर्णवला आधीपासूनच कळलं होतं, पण इतक्या वर्षांनीही पुन्हा अशा प्रकारे त्रास देईल हे अर्णवला माहीत नव्हतं. स्वतःच्या काकासमोर उभ्या असलेल्या अर्णवचा काका म्हणत असतो, काय रे दीडशाण्या, तू इथपर्यंत कसा पोचलास रे? त्यावर अर्णव लगेचच स्वतःच्या काकाची कॉलर धरतो आणि बोलू लागतो, अजूनही मला लहानपणीचा अर्णव समजतोयस काय? लक्षात ठेव, तुझ्या छातीच्या पुढे उभं आहे मी. बोल, का असं करतोयस तू? माझ्या ईश्वरीला मारण्यासाठी तू माणसं का पाठवलीस? त्यावर मात्र अर्णवचा काका म्हणत असतो, पाठवली. काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? त्यावर अर्णव म्हणत असतो, काय करणार आहे? आधी कळलं पाहिजे तुझा आणि तिचा काय संबंध. माझ्या बायकोवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही, लक्षात ठेव. पण त्याआधी मला कळलं पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा नेमका काय अर्थ आहे. त्यावर लगेचच आता अर्णवचा काका म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या बायकोला तुडवण्यासाठी माझी माणसं पाठवली आहेत, पण हे माझं डोकं नाही आहे, तर तुझ्याच जवळच्या एका व्यक्तीचं डोकं आहे. आणि मला काय, कुठूनही पैसा मिळण्याशी मतलब आहे. मग तो पैसा तुझ्याकडनं येऊ दे किंवा तुझ्या दुश्मनाकडनं येऊ दे, मला त्याचा काही फरक पडत नाही. फक्त पैसाच मला हवा आहे. त्यावर मात्र आता अर्णव थेट स्वतःच्या काकाला म्हणत असतो, अरे हवा तेवढा पैसा देईन तुला. पैसा पैसा काय करतोस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, पैशासाठी कोणत्याही थराला जायचं नसतं. बोल, कोणी सांगितलं तुला करायला हे? त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, खरं तर आमच्या धंद्यामध्ये अजिबात आम्ही कोणाचीही चमचेगिरी करत नाही आणि आम्ही कोणाला फसवतही नाही. मला ज्या व्यक्तीने पैसे दिले होते ना तुझ्या बायकोला मारायला, मी त्या व्यक्तीचं काम केलं आहे. आता तू जर मला पैसे देणार असशील तर मी पुढचं काम करीन. त्यावर अर्णव म्हणत असतो, आता तू ना माझं ऐकणार नाही आहेस, त्यामुळे आता मी तुला तोडवतो. अर्णवने स्वतःच्या काकाला थेट सटासट कानफाड फोडत वठणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण काही केल्या अर्णवचा काका वठणीवर येतच नसतो. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने आता त्याला घसपटत त्याच्याच त्या अड्ड्यावरून बाहेर काढलेलं असतं आणि शेवटी आडवं पाडत असं म्हटलेलं असतं, मी तुला आधी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू स्वतःला खूप शाणा समजतोस ना. आता तर तुझी अवस्था अशी करतो ना
की तुला कळून चुकेल की तू किती मोठी चूक केली असते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काय बोलावं हे अर्णवच्या काकाला कळत नसतं आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने आता शेवटी अर्णवच्या काकाला म्हणजे स्वतःच्या काकाला तिथून फरफटत आपल्या राजशिर्केंच्या घरात आणलेलं असतं आणि ईश्वरी समोर टाकलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर आता हे कोण आहेत? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, हाच तो नालायक माणूस ज्याने माझ्या आयुष्यामध्ये भूकंप आणला. हाच तो नालायक माणूस ज्याने तुझ्या आयुष्यामध्ये भूकंप आणण्याचा प्रयत्न केला. आता तर मी याला तुझ्या समोरच तुडवणार आहे. आणि हा म्हणतोय की ह्याला कुणीतरी पैसे दिले होते तुझ्यावर हल्ला करण्यासाठी. पण हा नालायक त्या व्यक्तीचं नाव घेत नाहीये. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, का असं बघताय तुम्ही? माझ्या जीवावर उठण्यासाठी तुम्ही ज्याच्याकडनं पैसे घेतलेत त्या व्यक्तीचं नाव सांगा ना. हवं तर अर्णव सर तुम्हाला त्या डबल पैसे देतील. अशातच आपण पाहतोय आता काही न बोलणाऱ्या त्या राजशिर्केला अर्णवने मानेवर पाय देऊन त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे सगळं वरून ईश्वरीच्या पाठीमागे लपून वल्लरीने पाहिलेलं असतं आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, बाप रे, एक एक करून सगळं प्रकरण माझ्यावरच उलटणार आहे. आधी अर्णवने ईश्वरीवर हल्ला करणाऱ्या त्या 2 गुंडांना तुडवलं. त्या गुंडांमार्फत तो थेट स्वतःच्या काकापर्यंत पोचला. आता त्याचा काका जर माझं नाव घेतोय तर मी अडकणारच हे आता त्या अर्णवच्या मामीला कळून चुकलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय ती आता घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. नेमकं आता अर्णवचा काका लगेचच बोलू लागतो, अरे सोड मला, सांगतो मी त्या बाईचं नाव, पण अशा प्रकारे मला तुडवतोयस ना तर त्या बाईला देखील सोडू नकोस. जर मरत असशील ना तर इथल्या इथे तिला संपव. त्यावर लगेचच आता वल्लरी मात्र फुल घाबरते. त्यावर लगेचच अर्णव स्वतःच्या काकाच्या आणखी 2 सटासट कानाखाली देत म्हणत असतो, बोल लवकर नाव तिचं. आणि अशातच आता अर्णवच्या काकाने म्हटलेलं असतं, वल्लरी तुझ्या त्या संजयची बायको. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, काय मामीचं नाव घेतोयस तू? अरे लाज नाही वाटत? स्वतःवरचा गुन्हा लपवण्यासाठी तू माझ्या मामीचा बळी देणार आहेस? हे बघ हे काका, एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही तुला काका म्हणतो का तर माझ्या बापाचा भाऊ आहेस तू. पण त्यासाठी जर तुला नालायकपणाचं करायचं असेल ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही. त्यावर लगेचच अर्णवचा काका म्हणत असतो, अरे मी सांगतोय ते खरं आहे, समजून घे. जे काही प्रकरण आहे ना त्या प्रकरणाचं महत्त्व तुला कळत नाहीये. तुझी ती वल्लरी मामी आहे ना, 1.5 दमडीची आहे. पैशासाठी ती काही करेल. आज तिने मला पैसे दिले होते तुझ्या बायकोला मारण्यासाठी, उद्या ती तुलाही मारण्यासाठी मला पैसे देईल आणि मग या प्रॉपर्टीवर तिला हक्क गाजवायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, उगाचच काही बोलतोयस तू, मला नाही पटत माझी मामी असं काही वागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे अर्णवच्या काकाने असं म्हटलेलं असतं, मग एक काम कर, बोलव तुझ्या मामीला समोर, आत्ताच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, हो ना बोलवतो ना, घाबरतो का मी? आणि लगेचच अर्णवच्या काकाने थेट आता वल्लरीला आवाज दिलेला असतो. पण वल्लरी काही केल्या खाली येतच नाही. थोडा वेळ झालेला असतो. शेवटी अर्णव आवाज देतो की मामी तुला ऐकायला येत नाहीये का? केव्हापासून तुला आम्ही खाली बोलवतोय का? तुला मनापासून खाली यायचं नाहीये? त्यावर लगेचच आता अर्णवचा काका थेट असं सगळं म्हटल्यानंतर फायनली आता वल्लरीला खाली यावं लागतं. आणि अशातच आता खाली आलेली वल्लरी म्हणत असते, अर्णव हा कोण माणूस आहे? त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो, मामी उगाचच नाटकं करू नको. या काकाने सगळं काय सांगितलंय. माझ्या ईश्वरीवर हल्ला करण्यासाठी तू याला सुपारी दिली होतीस. त्यावर वल्लरी म्हणत असते, नाही मी याला ओळखत सुद्धा नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, असं होऊच शकत नाही की तू याला ओळखत नाही. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, अरे अर्णव खरं सांगते मी याला पहिल्यांदाच भेटली आहे. त्यावर लगेचच आता अर्णवच्या समोर असलेला अर्णवचा काका म्हणत असतो, वल्लरी किती खोटं बोलशील तू? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे तू जेव्हा सुपारी द्यायला आली होतीस ना त्यावेळेचा मी प्रॉपर व्हिडिओ शूट करून ठेवलाय. मला माहिती होतं असं कधी ना कधी घडू शकतं, तू माझ्या विरोधात जाऊ शकतेस. आता बघ सगळं काही तू करूनही स्वतः सेफ राहण्याचा प्रयत्न करतेस. पण माझ्याकडे असलेला व्हिडिओ जर मी अर्णवला दाखवला ना तर निश्चितच अर्णव तुला
अजिबातच भाव देणार नाही आणि मग तुझी अवस्था कायमस्वरूपी तुरुंगात होईल. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, कसला व्हिडिओ? आजकाल वेगवेगळ्या वेबसाईटने अनेक व्हिडिओ तयार करता येतात. ते व्हिडिओ इतके रिअल वाटतात ना की आपल्याला वाटतंय कुणी शूट केलाय. अशाच प्रकारे तू कोणत्या तरी एडिटरकडनं असा व्हिडिओ बनवला घेतल्याची शक्यता जास्त आहे. त्यावर मात्र अर्णवचा काका म्हणत असतो, ठीक आहे, तुला असं वाटत असेल तर तसं, पण आता मी माझ्याकडे असलेल्या गनने तुला संपवतो. काय ना, शेवटी मला तुरुंगात जायचंच आहे, पण तुझा खून करून गेलो ना तर तुरुंगात जितकी वर्ष राहीन तितकी वर्ष मला समाधान लाभेल. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, डोकं फिरलंय का तुझं? मला मारण्यासाठी तू आता बंदुकीचा वापर करणार? त्यावर अर्णव म्हणत असतो, का? आता या सगळ्या प्रकरणाला तोडगा आणण्यासाठी माझ्याकडे उपाय आहे. अर्णवचा काका म्हणत असतो, काय? त्यावर अर्णव म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता इथे पोलिसांना बोलवतो, पोलिसांसमोर सगळं काय होऊन जाऊ दे. त्यावर मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच आता वल्लरी म्हणत असते, आय एम सो सॉरी, मी माफी मागते, पण मी या नालायकाला ओळखत होते, पण यानेच मला या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. अर्णव, तू माझ्यावर विश्वास ठेव, हा माणूस नालायक आहे, हा फक्त आपल्या सगळ्यांचा वापर करून घेतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, मामी, तू इतकं काही केलंयस ना की खरंच मनाला पटत नाहीये की तुला आता साथ कशी द्यावी. पण तू जर माझ्या बायकोच्या विरोधात जाणार असशील ना तर मामी, मी तुझ्या बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाही. आता तर मी तुला उभा फोडणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वल्लरीला थेट ईश्वरी म्हणत असते, मामी, मला सुद्धा पटलं नाही की तू माझ्यावर हल्ला करण्यासाठी असा सगळा कार्यक्रम आखून ठेवला होतास. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, ईश्वरी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी खरंच काही केलेलं नाहीये. त्यावर लगेचच आता अर्णवच्या काकाने स्वतःच्या हातात असलेला मोबाईल जोरदार फेकून वल्लरीला मारलेला असतो आणि वल्लरीच्या नाकाच्या हाडाला तो मोबाईल लागताच वल्लरी आता त्याचा खूप मोठा इश्यू करते. त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरीला आता थेट ईश्वरी म्हणत असते, पाहिलंस मामी, तात्काळ तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळाली की नाही, म्हणून नेहमी तत्पर राहावं आणि विचार करावा. शेवटी तू स्वतःचं खरं केलंस आणि शेवटी नियतीने तुला शिक्षा दिली. त्यावर लगेचच अर्णवचा काका म्हणत असतो, ईश्वरी, या सगळ्या प्रकरणाला हेच बाई जबाबदार आहे. मी तुला मारण्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नव्हता, तर हिने घडवून आणलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच ईश्वरीवर हल्ला करणाऱ्या या अर्णवच्या काकाला आणि वल्लरीला खरंच भरपूर फटके दिले पाहिजेत का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.